मॅडम मॅडम काय काय उडकालाय तुम्ही? अरे ते बांगडी बाबांनी इथेच फेकली होती ना, तर मिळतच नाहीये. मॅडम सकाळी बघूया की आता कुठे एवढं रातच्याला बघायला सा डोळ्याला ताण देऊ नका सा. जाऊ झोपा जाऊ. अजिबात नाही. ती काही साधी कुठली बांगडी नाही माझ्यासाठी. माझ्या आईची आठवण येते माझ्यासाठी, मला आत्ताच शोधायची. बर चला शोधूया. एकाला दोघं असले की लवकर सापडेल. शोधा मी पण बघतो. काय रे, काय झालं शुभू? काय त्रास होतोय का? आपण डॉक्टरांकडे जायला हवं. चल. अहो नाही नाही मॅडम, घरी राईत तेल लावल, मी करतो मॅनेज. बांगडी महत्वाची आहे. चला शोधा. बर पण सांभाळ. हाय होय. मॅडम सापडली. शुभू थँक्यू. मॅडम तुम्हाला तुमच्या आईची लय आठवण येत असेल ना? अरे आठवण कसली? मुळात आठवण येण्यासाठी आपल्याला काहीतरी लक्षात असावं लागतं ना. पण मला तर माझी आई कशी दिसायची हेही माहित नाही. म्हणून कधी कधी मनात जाब विचारते मी तिला की का गेलीस मला सोडून, पण काही उत्तर मिळत नाही. मॅडम काही प्रश्नांची उत्तरं देवाला बी माहित नसतात. अशी प्रश्न आपण ना नशिबावर सोडून द्यायची. नशिबावर मी काही सोडणार नाही. अरे मला तर साधं माझ्या आईचं नाव काय हे सुद्धा माहित नाही. काय तुम्हाला नाव पण माहित नाही? कोणाला विचारू मी? बाबांना विचारलं की ते डोळे लाल करतात आणि काकूला विचारलं ना की ती नेहमी विषय बदलते. ते आमच्या घरात माझ्या आईचा विषय काढणं म्हणजे गुन्हा आहे. अहो मॅडम या इंटरनेटच्या जगात आपल्याला सगळी माहिती मिळते. विश्वंभर राजेश्वरी नाव टाकलं की आपल्याला तुमच्या आईचं नाव मिळेल की. हा चला एक काम करूयात, आपण आत्ता बघूयात. अरे यावर तर काहीच माहिती नाहीये. बघितलं, नशिबाने पण माझ्या आईच्या अस्तित्वाचे सगळे पुरावे मिटवून टाकले. माझी आई कशी होती, कशी दिसायची, तिला काय आवडायचं काय नाही, काहीच माहित नाही. अरे मला कधी कधी ना मला प्रश्न पडतो की जेव्हा माझी आई मला सोडून गेली तेव्हा तिला काय वाटलं असेल. आपण आपल्या एवढ्याशा छोट्याशा मुलीला कोणाच्या आधारावर सोडून जातोय हा प्रश्न पडला नसेल का तिला? जसं मी तिला मिस करते, तिला सतत शोधायचा प्रयत्न करते, तसंच वरनं तिलाही माझी आठवण येत असेल का? तिलाही माझ्यासारखंच हेल्पलेस वाटत असेल का? हाय होय होय या लागलोय, आलोच 5 मिनिटात. हां ऑन टू जॉन. होय होय. शुभू हां जग, आई वाट बघते ना तुझी. किती नशीबवान आहेस तू. तुझ्या घरी तुझ्या हक्काचं कोणीतरी आहे तुला विचारणार. आहे तर मी. माझ्या घरच्यांसाठी तर मी अपशकुनी. मॅडम मॅडम हा शब्द काढू नका तोंडात. तुम्ही अपशकुनी नाही सा. या घराचं भाग्य आहात तुम्ही. साहेबांची जी काय प्रगती झाली ना ती तुमच्या पायगुणांमुळे आहे मॅडम.
तुम्ही आहात म्हणून या घराला घरपण आहे. शुभ मॅडम, शपथ घ्या, पुन्हा असा शब्द काढणार नाही. चला, हसा आता. मॅडम, तुमची आई असती तर त्यांना असं तुम्ही रडताना नाही, हसताना बघून भारी वाटलं असतं. त्यांच्यासाठी तर हसा. बर, असो. शुभ, तू जा. घरचे वाट बघतायत ना, जा तू. आणि काळजी घे, बघ काय झालंय ते. येतो मॅडम, तुम्ही ही बांगडी सांभाळून ठेवा. जा जा. ही बांगडी तुझ्यासाठी. माझ्या आयुष्यात मला कधी कधी सुख मिळणारच नाही. इतक्या वर्षात समाधान देणारी एक गोष्ट घडली माझ्या हातून. माझ्या मोक्षाचं कन्यादान झालं. पण तोही आनंद क्षणात पुसून टाकला गेला. का तुझ्या आठवणी पुन्हा पुन्हा समोर येत आहेत? तू निघून गेलीस. जाताना एक जखम देऊन गेलीस. ती जखम कधी भरून निघलीच जात नाहीये. ती कायम चिघळतीये, कारण ती मुलगी. खरं तर ती मुलगी माझी आहे का नाही हेच मला माहित नाहीये. जेव्हा जेव्हा ती मुलगी माझ्या समोर येते ना, तेव्हा तेव्हा मला तुझा चेहरा आठवतो. मी तुझ्यावर केलेलं प्रेम आठवतं. मी तुझ्यावर ठेवलेला विश्वास आठवतो. आणि तू केलेला विश्वासघात आठवतो. का निघून गेलीस मला सोडून? का फसवलंस मला? या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणारच नाहीत का? तुला असा त्रास होता ना बघ, मला किती आनंद होतोय हे मी तुला सांगू शकत नाही विश्वंभर. मला जर शक्य झालं ना तर मी तुला रोज अशी रडवीन. दरवेळी शक्य होत नाही, पण मी प्रयत्न मात्र नक्की करेन. बाकी जे व्हायचं ते होणारच.